रत्नांची प्राप्ती कुठून झाली? वेद पुराणानुसार जर सांगायला गेलं, पृथ्वीवरती रत्नांची प्राप्ती ही दैवी कृपेने झाली. कधी असं वाटलं की आता हे रत्न वापरायला पाहिजे? आपण कुठल्या लढाईत जात असेल तर जो विजय मिळवण्याकरिता त्यात काळी असणाऱ्या गुरुवर्यांकडनं मार्गदर्शनाखाली ते त्यांच्या हातामध्ये अंगठ्यांमध्ये म्हणा किंवा ते त्यांच्या मुकुटावरती लागणारे खडे म्हणा, त्याचबरोबर त्यांचे ब्रेसलेट्स किंवा ते माळांमाध्यमातून सुद्धा ते चांगल्या चांगल्या प्रकारचे रत्न वापरत होते. सूर्य हा असा ग्रह आहे की ज्याच्या पत्रिकेमध्ये जर सूर्य बलवान असेल तर त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणातनं पद, समाजामध्ये मिळणारा मान सन्मान, त्यामुळे पत्रिकेमध्ये चंद्राची स्थिती न बघता रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठीच डायरेक्टली मोती वापरणं थोडा अयोग्यच उपाय आहे ते. त्यावेळेस जर तो बॅड इफेक्ट द्यायला जर सुरुवात केली असती, तुम्हाला डिप्रेशन दिलं असतं, एन्झायटी दिली असती, खूप प्रमाणामध्ये स्ट्रेस दिला असता तुम्हाला. मंगळ ग्रह जर तुमच्या पत्रिकेमध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये असेल तर आपल्याला जी वडिलोपार्जित संपत्ती आहे ती सुद्धा मिळते. जर मंगळ खराब असेल तर आपण आयुष्यामध्ये किती पण कष्ट केले तरी एक प्रॉपर्टी घ्यायला पण आपल्याला नाकी नऊ येऊन जात. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे व्यापार, बुद्धी, वाणी या तिन्ही ग्रहांचा कारक म्हणजे बुध ग्रह आहे. तसं त्यांनी पुखराज रत्न धारण केलं आहे. सिंगम पासून जो त्यांचा फेम आहे आजपर्यंत आपण पाहत आहोत. शनीचा तुमच्या पत्रिकेमध्ये प्रभाव ज्या लेवलचा आहे त्या लेवलला अनुसरून जर तुम्ही मद्यपान करत आहात तर तुम्हाला तो शनी अक्षरशः बर्बाद केल्याशिवाय सोडू शकत नाही. मला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे की एकच व्यक्ती मल्टिपल रत्न वापरू शकतो का? नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या राजमंचावर डबल धमाका होणार आहे आणि विषय सुद्धा अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा आहे. विषय आहे रत्नांचा. जे तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या नातेवाईक बरेच अशी रत्न वापरताना दिसत असतील. कोणी कुठलं रत्न वापरावं, रत्नांचा शोध कसा लागला, कोणी सर्वप्रथम रत्न वापरायला सुरुवात केली, रत्न किती प्रकारचे आहेत, राशीनुसार रत्न असतात का, ग्रहानुसार रत्न असतात का, कुठल्या फेजमध्ये, कुठल्या स्टेजमध्ये आणि कुठल्या परिस्थितीमध्ये कुठलं रत्न कामी येतं, या सर्वांचा अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीचा आढावा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण घेणार आहोत. आणि या सर्व विषयांवरती अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या राजमंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत पंडित अजय जोशी गुरुजी आणि पंडित आकाश गुरुजी. या दोघांचं नमस्कार. खूप खूप स्वागत करतो. आज पहिल्यांदा असं घडतंय की आमच्या मंचावरती 2 गेस्ट आलेले आहेत. मला खूप आनंद आहे, डबल आनंद आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा आज डबल ज्ञान मिळणार आहे असं याची खात्री आहे. जास्त काही वेळ घालवत नाही, थोडक्यात मला आणि माझ्या प्रेक्षकांसाठी जर तुम्हा दोघांचं इंट्रोडक्शन झालं तर आपण पुढे निवांत चर्चा करूया. नमस्कार, मी पंडित अजय जोशी. नमस्कार, मी आकाश गुरुजी. धन्यवाद आपण आपल्या चॅनलवर, राजमंच या चॅनलवर आपण बोलवलं. सर्वप्रथम आपलं पॉडकास्टच इतके छान असतात, प्रत्येक वेळेस नवीन नवीन टॉपिक आपण आपल्या प्रेक्षकांना देत असतो आणि त्यात आपण एक छोटीशी भर म्हणून आपण फक्त नवरत्नांवरती सखोलमध्ये आपण जे आहे ते या पॉडकास्ट विषयी आपण बोलणार आहोत असं आहे. तर सांगा सर, मला सगळ्यात पहिले हे जाणून घ्यायला आवडेल की पहिले तर रत्न काय असतात, रत्नांची प्राप्ती कुठून झाली आणि हे मानवी जीवनावरती कसे परिणाम करतात? वेद पुराणानुसार जर सांगायला गेलं, पृथ्वीवरती रत्नांची प्राप्ती ही दैवी कृपेने झाली. बहुतांश पुराणांमध्ये असंही सांगितलं जातं की म्हणजे त्याची जी रत्न आहेत ही जी आहेत त्यावेळी समुद्र मंथनाच्या वेळी अनेक अमूल्य वस्तूंसोबत रत्नांचीही प्राप्ती झाली. तसंच बघायला गेलं तर गरुड पुराणामध्ये ह्याचा उल्लेख आहे, अग्निपुराणामध्ये आहे, इव्हन भृगसंहितामध्ये पण ह्याचा पूर्णपणे उल्लेख केला आहे की दैवी कृपेनेच आपल्या पृथ्वी तलावरती ही रत्नांची प्राप्ती झाली. रत्न तसं बघायला गेलं तर प्रत्येक राशी, प्रत्येक ग्रहाला अनुसरून एक रत्न सांगितलं आहे. तर आपण ते प्रत्येक ग्रहाबद्दल आणि त्याच्यासोबत लागणार त्याचा रत्न, त्याचा कसा परिणाम आहे, चांगला आहे, वाईट, हे सगळं काही पर्याप्त मार्गाने आपल्या प्रत्येक ग्रहाच्या वेळेस सगळं काही आपण सांगणार आहोत. काय होतं, प्रेक्षकांच्या मनामध्ये वारंवार हा प्रश्न येतो की खरंच तुम्हा आम्हाला किंवा समाजात आपल्याला वावरत असणाऱ्या लोकांना रत्नांची गरज आहे का आणि का आहे? ॲक्च्युली रत्नांचा उपयोग असा आहे, प्रत्येकांना असं वाटतं की रत्न खरंच आपल्या आयुष्यामध्ये उपयुक्त ठरू शकतात का. कारण साधारण छोटा स्टोन जर आपण आपल्या हातावर लावतो तर तो आपल्या शरीरावर किंवा आपल्या जीवनावरती, आपल्या पर्सनल लाईफमध्ये तो खरंच इफेक्ट्स देतो का किंवा त्याचा खरंच उपयोग होतो का. तर ॲक्च्युअलमध्ये खरंच हा रत्नांचा जर दैवी शक्तीने जर ते रत्न आपल्या ह्या ब्रह्मांडावरती आलेले आहे तर 100% जर ते देवांपासून चालत आलेलं आहे, राजा महाराजांपासून जर चालत आलेलं आहे, तर आपल्या सामान्य लोकांना सुद्धा या रत्नांचा 100% हा रिझल्ट दिसून येतो असं आहे.
जसं की पाहायला गेलं तर सर्वसाधारण जरी हे छोटं स्टोन असला, आपण 9 ग्रहांना नाही पाहू शकत. आपण पाहतो कोणाला? आजच्या डेटला फक्त सूर्यदैवत आणि चंद्रदैवतांना मातांना, बरोबर. तर ह्या दोन्ही ग्रहांपैकी हे 2 ग्रह दिसतात. तसंच बाकीचे सुद्धा 7 ग्रह जे आहेत तेही आहेत, बरोबर. ज्यावेळेस त्या ग्रहांचे जे इंद्रिय असतात, ज्यावेळेस ह्या रत्नांवर लागतात आणि त्या रत्नांचे इंद्रिय ज्यावेळेस आपल्या शरीराच्या पूर्ण पार्ट्सवरती ते सगळ्या जी एनर्जी आहे ते जेव्हा प्रोव्हाइड करतात, त्यावेळेस ह्या रत्नांचे जे सगळे परिणाम आहेत ते आपल्या वैयक्तिक जीवनावरती सुद्धा दिसून येतात, असं आहे. ज्योतिषशास्त्र प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते, कुणी ना कुणी कुठून ना कुठून सुरुवात केलेली असते. तसं मला इथे फार विचारायला आवडेल की ज्योतिषशास्त्रानुसार हे रत्न वापरायला सुरुवात कुठून झाली, म्हणजे कधी असं वाटलं की आता हे रत्न वापरायला पाहिजे किंवा पहिले कुणी वापरलं, याच्याबद्दल काही सांगू शकाल? ज्योतिषशास्त्रानुसार जर बघायला गेलं, प्रत्येक ग्रहाकरिता जसं की एक रत्न सांगितलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही प्राचीन काळी जर बघितलं असाल तर राजे महाराजे हे आपली सत्ता वाचवण्याकरिता, आपलं सैन्यबळ वाढवण्याकरिता, आपण कुठल्या लढाईत जात असाल तर जो विजय मिळवण्याकरिता त्यात काळी असणाऱ्या गुरुवर्यांकडनं मार्गदर्शनाखाली ते त्यांच्या हातामध्ये अंगठ्यांमध्ये म्हणा किंवा ते त्यांच्या मुकुटावरती लागणारे खडे म्हणा, त्याचबरोबर त्यांचे ब्रेसलेट्स किंवा ते माळांमाध्यमातून सुद्धा ते चांगल्या चांगल्या प्रकारचे रत्न वापरत होते. ते झालं. त्याचबरोबर त्यानंतर बघितलं तर काही असं आहे की आयुर्वेदामध्ये काही म्हणजे औषधांमध्ये सुद्धा चूर्ण म्हणून रत्नांचा उपयोग केला जातो. हो. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनामध्ये पण त्यांच्या जीवनातल्या आर्थिक गोष्टींकरिता, सामाजिक गोष्टी झाल्या किंवा मानसिक म्हणा किंवा इव्हन शारीरिक पीडांकरिता पण ते सगळ्या सॉल्व्ह करण्याकरिता रत्नांचा खूप मोठा उपयोग आहे. फक्त एवढंच की ज्योतिषशास्त्रानुसार त्यांचा ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्या माध्यमातूनच ते धारण करावे. आता रत्न धारण करताना त्याची काही पूजा, त्याची विधी, त्याचे शुद्धीकरण, त्याचबरोबर त्याचं अभिमंत्रित करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की जेवढं ते धारण करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे. थोडक्यामध्ये ते निर्जीव आहेत ना. आता हे शरीर आहे आपलं, हे शरीरामध्ये आत्मा परमात्माने दिलेली आहे, बरोबर आहे. जरी परमात्माने आत्मा काढली तर या शरीराचा काही उपयोग आहे का? झिरो आहे, बरोबर. मग त्याच प्रकारे तो एक स्टोन आहे, तो एक रत्न आहे. तर त्याला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे, त्याला विधिवत पूजा करणं खूप गरजेचं आहे, अभिमंत्रित करणं खूप गरजेचं आहे. ते धारण करताना सुद्धा जे यजमान आहेत त्यांना सुद्धा तो अभिमंत्रित करणं गरजेचं आहे. असं नाही की गुरुजींनी सिद्ध करून दिला आणि आपण धारण केला किंवा एखाद्या दुकानात गेला, एखाद्या शॉपमध्ये गेला, रत्न घेतला आणि धारण केला, असं होत नाही. त्याला विधिवत पूजा आहे. ते विधिवत सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तो 100 नाही 200% रिझल्ट तुम्हाला द्यायला बसलेला आहे. नाही तर काही लोकांचं असं मत असतं की मला रिझल्ट मिळतच नाही हा स्टोन, किंवा हा स्टोन मला लाभतच नाहीये, हा स्टोन मला बेनिफिटच देत नाहीये. तो जर तुम्ही विधिवत पूजाच नाही केली, त्याला त्याचे जे रूल्स आहेत जर ते फॉलोच नाही केले, शास्त्राप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी जर केल्या, तर तुम्ही तुमचे 100% द्या, स्टोन पण तुम्हाला 100% द्यायला आहेतच. प्रत्येक असं आहे. ग्रहाला एक रत्न असं हो. सांगितलं जातं. तुम्ही म्हणलात हो. असे 9 ग्रह आहेत आणि तशीच 9 रत्न आहेत. प्रमुख रत्न बरोबर. जे आहेत ती 9 रत्न आहेत. हो. आणि आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण त्याच रत्नाविषयी अगदी खूप सखोल अशी चर्चा करणार आहोत. तर मी तुम्हाला विनंती करतो की आपले जे काही 9 रत्न आहेत प्रामुख्याने, ती रत्न कुठली कुठली आहेत, ते कुठल्या ग्रहावरती काम करतात, कोणासाठी ते बेनिफिशियरी असतील, या सगळ्या गोष्टीचं विवेचन आपण आजच्या इथून पुढे करूयात. तर तुमच्यापासून सुरुवात करूयात गुरुजी. पहिलं रत्न कुठलं आहे? सगळ्यात पहिलं रत्न जर सांगायचं ठरलं म्हणजे पहिलं आपण ग्रहांवरनं बोलू. बरं. म्हणजे सूर्यग्रह. सूर्य हा ब्रह्मांड मालिकेचा राजा आहे. हो. सूर्य हा असा ग्रह आहे की ज्याच्या पत्रिकेमध्ये जर सूर्य बलवान असेल तर त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणातनं पद, समाजामध्ये मिळणारा मान सन्मान, प्राणप्रतिष्ठा म्हणा, त्याचबरोबर राजकारणामध्ये असेल राजकारणातलं यश म्हणा, पिता माध्यमातून मिळणारा आदर सत्कार, आरोग्य माध्यमातून पूर्णपणे सदृढता, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात यश मिळवून देण्याकरिता पण सूर्यग्रहाचा मोठ्या प्रमाणात योग आहे. आणि त्याचाच जर रत्न म्हटलं तर त्याचा माणिक, त्याला इंग्लिशमध्ये रुबी सुद्धा म्हणतात. ते माणिक रत्न जर पत्रिकेत बलवान असेल त्या व्यक्तीने वापरला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात जसं पदच नाही तर मान सन्मानपासून सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो. पण जर त्याच्या पत्रिकेत जर तो सूर्य जर कमजोर असेल आणि त्या व्यक्तीने जर तो माणिक स्टोन वापरला तर त्याच्या पत्रिकेमध्ये जो त्याला मान सन्मान मिळवायचा आहे त्याच्याऐवजी तो गमवून बसेल, नामिक बदनामी होऊ शकते. ज्या माध्यमातून आरोग्यातनं सुदृढ यायला पाहिजे तिथं त्या आरोग्य माध्यमातून काही त्यांना म्हणजे कठीण परिश्रम करावे लागू शकतात. त्याचबरोबर म्हणजे आरोग्य माध्यमातून पीडा पण व्यक्त होऊ शकते. ज्या पत्रिकेमध्ये सूर्य बलवान आहे त्या व्यक्तीने जर रुबी हार म्हणजे माणिक हा रत्न जर धारण केला तर त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
किंवा एखादं मोठं राजकारण, आता जे राजकारण आपल्या महाराष्ट्रातलं खूप वेगळं आहे. तर एखाद्या, आता राजकारण भरपूर लोक जे त्या लेवलला गेल्यावरती कोणी रत्न जास्त धारण करत नाहीत. पण ज्यावेळेस स्टार्टिंग करतात, जसं की नगरसेवक झालं किंवा ग्रामपंचायत झालं किंवा आमदार वगैरे, ही जी सुरुवात आहे त्या सुरुवाती काळामध्ये भरपूर लोक स्टोन्स वापरायला सुरू करतात. पण त्यावेळेस काय होतं, मग काही लोकांना तो लाभतो, काही लोकांना नाही सुद्धा लावत. पण सूर्य हा एकमेव असा रत्न आहे जो तुम्हाला अशा काही पोझिशनला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे हा माणिक रत्न जो आहे तुम्हाला राजाचं आयुष्य प्रदान करू शकतो, देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तो सगळं काही देऊ शकतो. सरकारी जे कार्य आहेत, सरकारी कामांमध्ये लाभ देणारा म्हणजे सूर्यग्रह आहे, आलं लक्षामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला उच्च पद, एखादं चांगल्या स्थितीवरती, एखाद्या चांगल्या जागेवरती पोहोचवण्याचं कार्य सूर्यरत्न करू शकतो. तर तोच जर वाईट स्थितीमध्ये बसलेला असेल तर तुमची सत्ता सुद्धा गमावू शकतो आणि तोच तुम्हाला चांगल्या पोझिशनवरती नेऊ सुद्धा शकतो. असा तो सूर्यरत्न आहे. सूर्याचा आता जसं की माणिक सांगितलं, आता पास्टमध्ये तुम्ही बघितलं तर बाळासाहेब ठाकरे तेही सुद्धा माणिक वापरत होते. त्यांनी माणिक वापरल्यामुळे त्यांचा राजकारणामध्ये असणारा दबदबा, म्हणजे त्यांच्या लोकांच्या माध्यमातून असणारं रिस्पेक्ट, हे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की त्यांचा जो राजकारणातला एक दबदबा होता एक वेगळा, म्हणजे राजासारखंच त्यांनी लाईफ जगलं आहे. कुठलाही मोठा नेता असो, कुठलाही मोठा पदाधिकारी असो, त्यांच्या घरी त्यांना मिळाल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय ते त्यांच्या जीवनातलं कुठलं कार्य सुरू करत नव्हते. अशा लेवलचा दबदबा त्यांनी त्या सूर्याच्या माणिकमुळे किंवा त्यांच्या पत्रिकेतल्या सूर्यामुळे क्रिएट केला होता. प्रेझेंट सिच्युएशन मध्ये आहे सेलिब्रिटी तसं बघायला गेलं तर आता बिग बॉस मधले निक्की तांबोळींनी वापरला आहे. त्याचबरोबर भरपूर असे किंवा सेलिब्रिटी आहेत. जेठालालचे आहेत, हा. त्यांनी सुद्धा वापरलेला तारक आहे. मेहतामधले. तारक मेहता आणि मनोरंजनाच्या दुनियेतले राजाच आहे. हो, आणि दीपिका पदुकोण यांनी सुद्धा माणिक रत्नांचा परिपूर्ण लाभ घेतलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी, मान सन्मान, आजच्या लेवलला 2 सेलिब्रिटी खूप चर्चेत आहेत. एक म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. या दोघांची कपल जोडी जी आहे ती खूप प्रचलित आहे आजच्या डेटमध्ये. आणि सगळ्यात जास्त, जसं की गुरुजींनी सांगितलंच, की तो रत्न, माणिक रत्न काय करतो, मान सन्मान, समाजामध्ये प्रतिष्ठा ही उच्च लेवलला घेऊन जाणारी आहे. आणि आज दीपिका पदुकोण हे खूप खूप वेगळ्या लेवलवरती आहेत आजच्या डेटला. सूर्यग्रह म्हणजेच तो तळपणारा, चमकणारा, पुढे राहणारा, लीडर असणारा, बरोबर. अशा पद्धतीचा ग्रह आहे आणि त्याचं रत्न आहे माणिक. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. मीच तुम्हाला विनंती करेन की पुढच्या ग्रहाबद्दल, पुढचा ग्रह आणि पुढचं रत्न. जसं की दुसरा ग्रह म्हणजे चंद्रग्रह. बरोबर. चंद्रग्रह हा मनाचा कारक आहे. मनाचा कारक, माताचा कारक किंवा शांतता प्रिय, सौम्य किंवा सुंदरतेचा सुद्धा प्रतीक आहे. जर चंद्रग्रहाबद्दल जर सांगायचं झालं, त्याचा जो रत्न आहे तो म्हणजे मोती, ज्याला इंग्लिशमध्ये पर्ल सुद्धा असं म्हणलं जातं. बरोबर. त्यामध्ये जर पाहायला गेलं, तो जर रत्न तुम्ही धारण केला, सगळ्यात जास्त देणारा म्हणजे संयम, शांतता. कारण काय होतं, बऱ्याचदा लोकांची स्टेबिलिटी, मनाची जी स्थिरता आहे ती खूप 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 म्हणजे वाईट असते. मी हे करू का ते करू, ते करू का हे करू, किंवा मग माणूस काही जरी चांगलं करायला गेला तर मनाची जी एक चंचलच असतं, म्हणजे ते एका जागेवरती काही करूच शकत नाहीत. तर त्यावेळेस त्यांनी जर रत्न धारण केलं, जर आपला चंद्रग्रह जो चांगल्या अवस्थेत असेल तर तो भयंकररित्या जो रत्न आहे तो त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला प्रभाव देऊ शकतो. 100% सगळ्या लोकांना. मी माझं जस्ट उदाहरण देतो की मी 10वी-12वीला असताना मला थोडासा जास्त राग येत होता. तर माझ्या आईने सरळ मला मोती घालून दिला, कोणाला विचारलं नाही, काही नाही. ते चुकीचं आहे अर्थातच. ऍक्च्युली ते खरंच चुकीचं आहे. जर तुमच्या पत्रिकेत त्या केसमध्ये जर तुमचा चंद्र जर तुमचा नीच अवस्थेत बसलेला असेल, त्या केसमध्ये जर तो त्यांचे वाईट परिणाम द्यायला बसला, तर चंद्राचं आणि मोतीचं नातं असं आहे की म्हणजे मूर्ती लहान कीर्ती महान, अशा लेवलचं. मोती हा सगळ्यांना रिझल्ट देतो, पण राग आला म्हणून डायरेक्टली जर एखाद्या व्यक्तीला ताप आली, त्याने जर एखादी गोळी खाल्ली, त्याला त्याची बरं वाटलं, दुसऱ्या व्यक्तीने तापलं, ती गोळी खाल्ली, त्याला साईड इफेक्ट झाला, तर त्याला कारणीभूत कोण असणार? त्यामुळे पत्रिकेमध्ये चंद्राची स्थिती न बघता रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठीच डायरेक्टली मोती वापरणं थोडा अयोग्यच उपाय आहे ते. किंवा तशा सिच्युएशन तुम्हाला ग्रह कोणत्या स्थितीमध्ये आहे जर हे माहीतच नसेल, आता ठीक आहे तुमचं एज कमी असल्या कारण आजकाल कसं आहे, डिप्रेशन हे कमी वयामध्ये सुद्धा येतं. बरोबर आहे. 17-18 वर्षी डिप्रेशनची शिकार आहे. खूप खूप कमी वयापासून सुरू आहेत. आणि जर त्यावेळेस जर तो बॅड इफेक्ट द्यायला जर सुरुवात केली असती, तुम्हाला डिप्रेशन दिलं असतं, एन्झायटी दिली असती, खूप प्रमाणामध्ये स्ट्रेस दिला असता तुम्हाला, जर तो वाईटरित्या असता तर
पण नशिबाने ठीक आहे, चला भगवंताची कृपाच म्हणा ती, की मोतीने तुम्हाला चांगल्या प्रकारे तो सहयोग करून तुमचा राग तरी कंट्रोलमध्ये आणला, असं आहे. म्हणजे फक्त तुम्हीच नाही, ज्यांना कुणालाही म्हणजे डिप्रेशन म्हणा, माइंडने अस्थिरता म्हणा, इव्हन एन्झायटीचा त्रास असला तरी त्यांनी त्यांच्या पत्रिकेत इव्हन चंद्राचा प्रभाव बघून चंद्राचं रत्न मोती किंवा चंद्रा रिलेटेड जर उपाय जरी केले तरी त्यांना त्याच्यातनं बाहेर पडू शकतात ती लोक. म्हणजे इव्हन त्यांच्या गोळ्या पण सुटू शकतात, असे देखील आमच्याकडे क्लायंट्स आहेत, एवढं इफेक्टिव्ह असतं. इफेक्टिव्ह आहेत. जसं की तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं, माधुरी दीक्षित ह्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये आहेत आणि त्यांचं सौंदर्य आणि त्यांची जी कला आहे ही पूर्ण महाराष्ट्रात नाही, म्हणजे आज आपल्या देशात पण म्हणलं किंवा बाहेर जरी म्हणलं तरी खूप प्रचलित आहे, बरोबर आहे. सगळे लोक प्रियसीला चंद्रच म्हणतात. हा, ऍक्च्युली माधुरी दीक्षित सौंदर्याने काहीच कमतरता नाही आहे. त्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्रग्रह जो आहे तो अत्यंत प्रबळ आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये असल्या कारणाने त्यांची सुंदरता पण तितकीच सुंदर आहे आजही. आणि आज जर त्यांना कलाक्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वोच्च पदावरती त्यांनी एक मान सन्मान खूप चांगल्या प्रकारे तो मिळवलेला आहे, असं आहे. आणि तसं जर पाहायला गेलं उदाहरण, बिग बॉसचे मागच्या सीझनमधले बिग बॉसचे शिव ठाकरे झाले, त्यांनी सुद्धा मोतीरत्न धारण केला होता. राजकारण आपल्या विषयावरती मगाशी चर्चा झाली म्हणून मोदीजींनी सुद्धा अगोदर हा रत्न सगळ्यात वापरला होता. मोठं उदाहरण. का संयम आणि त्यांची शांतता जर तुम्ही आज पाहाल, कोणतंच कार्य गडबडीत नाही करत. जेवढं मोठं युद्ध पण केलं तर लगेच त्यांनी नाही प्रत्युत्तर केलं. संयम, शांतता, बुद्धी, जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत आपण काहीच गोष्टी नाही करू शकत, असं आहे. हे झालं चंद्राबद्दल आणि मोती, त्याचा जो रत्न आहे तो. तिसरा रत्न आणि तिसरा ग्रह. तिसरं रत्न म्हटलं तर मंगळ. मंगळ प्रत्येकाला आजपर्यंत एकच माहिती आहे की ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळाचा प्रभाव आहे त्यांचे लग्नामध्ये अडचणी येतात. मंगळ जर कोणाच्या पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग असेल तर त्यांचा रागिष्टपणा, कारण का मंगळ तापट ग्रह आहे, रागिष्टपणा म्हणा, कोणाचं न ऐकणं, त्या केसमध्ये मग मंगळ, मगाशीच आपण बोललो की राग आला की आपण मोती देतो का, पण मंगळाचा प्रभाव असेल तर मोतीतून फायदा होत नाही. त्यामुळे रागावरती पूर्णपणे नियंत्रण असणं तर मंगळामुळेच होतं सगळ्या काही गोष्टी. आता पत्रिकेतील मंगळाचा प्रभाव असल्यामुळे लग्नामध्ये अडचणी येण्यापासून तर त्याचा रत्न जो असतो तो मुंगा. असं नाही की बाबा मंगळ आहे तर मुंगा लगेच आपण डायरेक्टली तो धारण करावा. मुंगा रत्न हे जोपर्यंत पत्रिकेमध्ये मंगळाचा प्रभाव कुठे आहे, तो त्रिक भावात आहे का नाहीये, पूर्णपणे त्याची स्टेबिलिटी काय आहे, ते उंचीचं आहे, नीचीचं आहे, वक्री आहे का, कसं आहे, वर्गोत्तम आहे, हे बघितल्याशिवाय आपण तो मंगळाचं रत्न मुंगा आपण धारण करायला देऊ शकत नाही. आणि मंगळ हा प्रॉपर्टी रिलेटेड पण भरपूर मोठ्या प्रमाणात फायदेमंद आहे. कोणाच्या म्हणजे प्रॉपर्टी माध्यमातून काही अडचणी वगैरे असतील त्याच्या पत्रिकेमध्ये, इव्हन कोण असं पण असतात काही लोक की ज्यांना म्हणजे एक नाही तर 10 प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहेत. काही लोक अशी पण असतात ज्यांच्याकडे एक सुद्धा प्रॉपर्टी नाही, पैसा भरपूर येतो पण खर्च होतोय, त्याच्या मंगळाच्या प्रभावामुळे ते चेंजेस होऊ शकतात. मंगळ ग्रह जर तुमच्या पत्रिकेमध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये असेल तर आपल्याला जी वडिलोपार्जित संपत्ती आहे ती सुद्धा मिळते. जर मंगळ खराब असेल तर आपण आयुष्यामध्ये किती पण कष्ट केले तरी एक प्रॉपर्टी घ्यायला पण आपल्याला नाकी नऊ येऊन जातं, बरोबर आहे. तसंच जर पाहायला गेलं साहस, धाडसी म्हणा, किंवा एक आपल्यामध्ये जे कॉन्फिडन्स जे देण्याचं कार्य करतो तो मंगळच देतो. ऊर्जा कोण देतो? मंगळ ग्रहच देतो तुम्हाला, असं आहे. आणि त्याचसोबत भावाचा कारक सुद्धा आहे. जर तुमच्या भावासोबत पटत नसेल तर 100% तुमचा मंगळ ग्रह जो आहे तो कमजोर आहे. जर तुम्हाला बंधू तुमचे सपोर्ट करत असतील, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, कुठल्याही क्षणामध्ये कितीही मोठं संकट येऊ दे, कितीही मोठं त्रास होऊ दे, किंवा कितीही मोठं आरोग्याचं काही जरी नुकसान झालं तर सगळ्यात मोठं म्हणजे पाठिंबा देण्याचं कारण जर भाऊ करत असेल तर मंगळ ग्रह तुमचा स्ट्रॉंग आहे, असं समजायचं. नसेल तर मग नाही. पत्रिका पत्रिका पाहिलं कोणताच रत्न धारण नाही. एकच आहे. आपण 9 ग्रह 9 राशीबद्दल 9 रत्नांबद्दल जेव्हा बोलू आपण तेव्हा त्याचं सर्वांसाठी प्रेक्षकांसाठी एक डिस्क्लेमर आपलं हेच आहे की हे जे आहे ते नॉलेज आपण नॉलेजसाठी देतोय, माहितीसाठी देतोय. कुठलंही रत्न या ग्रहाचं आहे म्हणून हे रत्न धारण करायला कोणीही धजवू नये, ते पत्रिकेमध्ये तो ग्रह बघूनच करावा, हे डिस्क्लेमर आहेच आहे आपलं. ठीक आहे. याचे तुम्ही सेलिब्रिटी वगैरे सांगू शकता की जे वापरतात किंवा हे करीना कपूर, एकता कपूर, एकता कपूर तुम्हाला वाटतं बरेच रत्न धारण करतात. इम्रान हाशमी सुद्धा धारण करतात, केला आहे पास्ट मध्ये. आणि त्यावेळेस पास्ट मध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय नाव म्हणजे गोविंदा. म्हणजे त्यावेळेस इंडस्ट्री चालवण्याचं एकमेव कारण, सगळी इंडस्ट्री वेगळीकडे आणि गोविंदाने जे त्यांची फेम म्हणा, त्यांच्या कलाने इतके 46 फिल्म केल्या बघा. त्यांचा मंगळ ग्रह पण खूप स्ट्रॉंग आहे. त्यावेळेस त्यांना काही चित्रपटांमध्ये साथ नव्हती मिळत म्हणून त्यावेळेस मुंगा रत्न पण त्यांनी रत्न तो धारण केला होता. आणि ते खूप धार्मिक आहे आणि हे सगळं मानणारे त्यांना पाहिलेलं, मीच भेटलेलं.
अच्छा. पुढचं सर, चौथं रत्न आणि चौथा ग्रह. चौथा म्हटलं तर बुद्ध. बुद्ध हा ग्रह म्हटलं तर सगळ्यात पहिलं बघायला गेलं तर वाणी आणि मनुष्याला देणारी ती बुद्धी. बुद्ध ग्रह म्हटलं डायरेक्टली बुद्धीचं प्रमाण येतं. तर ज्यांच्या म्हणजे जीवनामध्ये म्हणजे असे पण काही व्यक्ती असतात की ज्यांच्या पत्रिकेमध्ये जर बुद्ध उचेचा असेल तर त्यांना बुद्धी रिलेटेड जर कुठलं काम असेल तर ते दुसऱ्या कुठल्या व्यक्तीची हेल्पच लागत नाही. ते स्वतःच्यावरती एवढा त्यांचा कॉन्फिडन्स असतो की एखादं कार्य करायला घेतलं, डोळे बंद करून ते पूर्णपणे पार करू शकतात. इव्हन दुसऱ्याला ते मदत पण करू शकतात. पण काही जणांच्या पत्रिकेमध्ये तोच जर बुद्ध पूर्णपणे खराब असेल तर किंवा कमजोर असेल तर तो स्वतः कुठलं कार्य करायला गेलं तर स्वतः पण बिघडतात आणि दुसऱ्यालाही बिघडवण्याचं श्रेय हे त्यांनाच मिळतं. आणि तो वाणी माध्यमातून म्हणलं काही जणांची कठोर वाणी पण असते, काही जणांची एकदम मायाळू वाणी असते. तर वाणी माध्यमातून कठोर वाणीला पण तेवढ्या प्रमाणात जो उचेचा बुद्ध आणि जो म्हणजे मायाळू वाणी म्हटलं तर नीचेचा बुद्ध त्या माध्यमातून. आता जसं की बुद्ध वाणी जर म्हटलं तर आता मगाशीच आपण एक उदाहरण घेतलं की बाळासाहेब ठाकरे, त्यांनी जर तो राजासारखं जीवन त्यांनी जगले आहे तर ते सूर्याबद्दल, पण कठोर वाणी समोरच्याला आपल्या वाणीवरती नाचवण्याचं धैर्य त्यांनी त्या बुद्धामुळेच कमवलं आहे. इव्हन असं राजकारणामध्ये जर बघायला गेलं तर अमित शहानी सुद्धा तो पाचू म्हणजे बुद्धचं रत्न पाचू, म्हणजे त्याला पन्ना सुद्धा म्हणतात, पाचू पण म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला ग्रीन एमरल्ड म्हणतात. हे रत्न त्यांनी अमित शहानी आणि अमित शहाची पण वाणी आजच्या डेटला प्रत्येक जण बघतच आहे. तर ठीक आहे, ज्यांनी पास्टमध्ये जर ठाकरे साहेबांना पाहिलं असेल, पण आजच्या डेटला अमित शहाना तर प्रत्येक जण पाहतच आहे. त्याचसोबत जर बघायला गेलं तर प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगतो मी, ह्याही पॉडकास्टमध्ये आवर्जून सांगेल की नीता अंबानी सगळ्यात फेवरेट स्टोन म्हणजे त्यांचा पाचू रत्न आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे व्यापार, बुद्धी, वाणी या तिन्ही ग्रहांचा कारक म्हणजे बुद्ध ग्रह आहे. आणि आजच्या डेटला नीता अंबानी कशामध्ये जास्त हे आहेत, त्यांना व्यापार वाढवायचा आहे, त्यांना टॉप पोझिशनवरतीच राहायचं आहे, त्यांना कधी खाली यायचंच नाही आहे. इव्हन IPL ला पण बसले तरी त्यांचं काही नाही तर काही नाही तर काही चालूच असतं, म्हणजे तेवढी त्यांची बुद्धी तिकडे पण चालते. कारण बुद्ध ग्रह असा आहे की पाचू त्यांचा आवडता रत्न असण्याचं कारण काय आहे, व्यापाराला तो खूप खूप पद्धतीने तो चालना देतो, सक्सेस देतो. आज तुम्ही जर तो त्यांची मागच्या ह्याच्यामध्ये जे लग्न झालं त्यांच्या मुलाचं अनंत अंबानींचं, त्यामध्ये तो नेकलेस जो धारण केला होता तो 450-500 CR नेकलेस होता फक्त. त्यांच्यासाठी काय किरकोळ गोष्ट आहे, पण तो केल्यामुळे त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये यश सुद्धा मिळालं. त्यामध्ये पण बिझनेस पाहिला त्यांनी, 5,000-5,500 रुपये करोड त्यांनी त्या वेडिंग मध्ये खर्च केला, पण 10,000 करोडचे रिटर्न मध्ये पण त्यांना 10,000 करोडचे मिळालेत ना. तो व्यापार असं आहे. ते कशाला हात लावतील, सोनं करतील. नाही, ते हात लावतील सोनं होईल ते खरी गोष्ट आहे, पण तो त्याच्या मागचं श्रेय ते पन्ना पण आहे देतो ना आपण. तो पन्ना जो ते वापरतात तो त्यांच्या व्यापाराला वाढवतोय. ते स्वतः म्हणजे त्यांना असं नाही की कुठलं काम त्यांना अवघड आहे, पण त्यांनी जर ते पण स्टोन वापरतात म्हणून त्यांना तो रिझल्ट मिळतोय. असं नाहीये की देरे हरी पल्लांगवारी म्हटलं तर कुणालाही मिळत नाही. काही ना काही प्रभाव त्यांच्या पत्रिकेमुळे म्हणा किंवा त्यांच्या जीवनामध्ये पन्ना हा रत्नाचा झालाय म्हणून ते नेहमी पन्ना रत्न जास्त प्रमाणात वापरतात. इव्हन घरातल्या त्यांच्या दोन्ही सुनांना ते पन्ना रत्न जास्त प्रमाणात वापरायलाही रेफर करतात ते. पाचवा ग्रह म्हणजे आपले बृहस्पती, गुरु. बरोबर. गुरु ग्रहांबद्दल जर सांगायचं झालं तर प्रत्येकाला ज्ञान देणारा म्हणजे गुरु. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असणं हे खूप गरजेचं आहे. आज आपण ह्या पॉडकास्टमध्ये आपण हाच एक प्रयत्न आहे आपला की आपण जे काही सांगत आहोत, ज्या कोणाच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्यांना आपण एक चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन दाखवावं. एखाद्या रत्नांचा त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला प्रभाव व्हावा किंवा पत्रिकेप्रमाणे दुसऱ्या काही गोष्टी होत असतील तर त्या वाईट प्रभाव थांबवून चांगले प्रभाव त्यांच्या आयुष्यामध्ये व्हावेत, म्हणून आपलं पॉडकास्ट करण्याचा हेतू सुद्धा तोच आहे. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे सुख समृद्धी, गुरु हा विवाहाचा कारक सुद्धा आहे, गुरु हा संतानाचा कारक सुद्धा आहे. ज्या लोकांना विवाहामध्ये अडथळे येत आहेत, ज्यांचा विवाहच होत नाही आहे, त्यांचं गुरुबळ खूप कमी असतं. एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण विवाहामध्ये पाहिलं असेल, कोणताही धर्म असो, मुस्लिम असो किंवा हिंदू धर्म असो किंवा बौद्ध किंवा कोणताही असो, त्याच्या धर्म काही मॅटर नाही करत. पण एक छोटीशी गोष्ट जर बघायला गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हळद ही चढलीच जाते विवाहाच्या अगोदर. पाहिले असेल तुम्ही, बरोबर आहे. तर ती हळद का चढवली जाते, तर ते गुरुचं प्रमाण आहे. आलं लक्षामध्ये. ते गुरुबळ तुमचं वाढावं, त्या विवाहामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा नाही व्हावी, कोणत्याही प्रकारचं बाधा नाही यावी म्हणून तुम्हाला हळकुंड सुद्धा बांधले जातात हातामध्ये. आणि मग त्याच्यानंतर तुमचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर मग हळकुंड तुम्हाला काढावी लागते. ती सगळी शरीरावरची हळद ही आपण हळूहळू कमी करायला गुरुच्या प्रभावामुळे. ते गुरुच्या प्रभावामुळे.
इव्हन शिक्षणामध्ये पण गुरु तेवढाच इम्पॉर्टंट आहे. कोणाला संतानामध्ये म्हणा, त्या केसमध्ये पण गुरुचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आहे. त्याच गुरुचा रत्न म्हटलं तर पुखराज, ज्याला की इंग्लिशमध्ये येल्लो सफायर म्हणतात. काही जण पुष्कराज म्हणतात, काही जण पुखराज म्हणतात, काही जण येल्लो सफायर म्हणतात. नावं जरी तीन असते ते रत्न एकच आहे. तो रत्न प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये इफेक्ट देऊ शकतो. ज्ञान, जसं की गुरुजी सांगितलं की ज्ञानाबद्दल झालं, कारण का गुरुचं कामच आहे की दुसऱ्यांना मार्गदर्शन देणं. तर त्याच माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन लोकांना देता किंवा इव्हन स्वतःच्या जीवनातलं तुम्ही मार्ग दाखवताय. त्याकरता पुखराज हा खूप मोठ्या प्रमाणात, जसं की धन माध्यम झालं, संपत्ती, व्यापार झालं, व्यवसाय झालं, इव्हन लग्न कार्यापासून सगळ्या गोष्टींकरता पुखराज हा तुमच्या पत्रिकेचा गुरु बलवान असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला डायरेक्टली ताटामध्ये पूर्णपणे आणून देण्याचं काम हा गुरु करू शकतो. पण जर गुरु बलवान नसेल तर तो तुमच्या जीवनामध्ये विवाहामध्ये अडचणी पण होऊ शकतो. मंगळ तर आहेच, पण गुरु पण तो अडचणी क्रिएट करू शकतो. त्याचबरोबर तुमच्या ज्ञानामध्ये पण तो कमजोरी आणू शकतो. तुमच्या बहुतांश कार्यांमध्ये अडचणी पण क्रिएट करण्याचं कार्य हे देखील गुरु करू शकतो. जर तुमचा जो कमजोर असेल तर त्रिक भावात विराजमान असेल त्या केसमध्ये. पण इव्हन प्रत्येकाला जास्त असं म्हणू शकत नाही की प्रत्येकालाच तो अवघड आहे. काही जणांना तो चांगल्या प्रकारचेही रिझल्ट देतो. आणि आजच्या डेटला म्हणजे बहुतांश लोक गुरुचा रत्न पुखराजकडेच वळले जातात. का तर ह्यांनी घातले तर मीही घालावा. सर्वात जास्त लोकांच्या हातात मी हे पाहिलेलं आहे. कारण तो रत्न असा आहे की जे जास्त प्रमाणात काही साईड इफेक्ट नाही आहेत. पण पत्रिकेत जर साईड इफेक्ट, गुरुचा रत्न कमजोर, गुरु ग्रह कमजोर असेल तरच तो साईड इफेक्ट देतो. अदरवाईज तो साईड वक्री म्हणा किंवा नीचेचा म्हणा किंवा त्रिक भावात विराजमान म्हणा, त्या केसमध्येच तो साईड इफेक्ट देतो. आणि वजन वाढवायचं कार्य पण गुरुरत्नच होतं. जर रत्न जर म्हणजे पत्रिकेप्रमाणे ग्रह जर खराब असेल, गुरुग्रह, आणि त्यावेळेस जर इनकेस जर तुम्ही पुखराज रत्न धारण केला तर तो वजन वाढवायचं कारक पण तोच बनतो असं आहे. त्यामध्ये उदाहरण जर पाहायला झालं तर आज ज्ञानामध्ये सगळ्यात जास्त मोठं नाव म्हणजे APJ अब्दुल कलाम यांचं आहे. म्हणजे त्या बुद्धीवरती कितीतरी लोकांचे असे आहे की रिसर्च करूयात म्हणून आपण. त्यांची बुद्धीच वेगळी होती. पुष्कराज नाही वापरला त्यांनी. गुरुचा प्रभाव त्यांच्या पत्रिकेमध्ये. काही लोक असं नाही की गुरुचा प्रभाव जर तुमचा वीक असेल तरच आपण रत्न धारण करावे. कारण पत्रिकेमध्ये त्यांनी आजतागत कोणताच रत्न धारण केलेला आपण पाहिलाच नाहीये. पण ऍक्च्युअल मध्ये त्यांच्या पत्रिकेमध्ये जर तुम्ही पाहाल, गुरुबळ खूप स्ट्रॉंग आहे. त्यांना ज्ञान भयंकर, त्यांना त्यांची बुद्धी ही वेगळीच होती, वेगळ्याच लेवलला होती ती. त्यांना ज्ञान खूप होतं. त्यांचा गुरु एवढा स्ट्रॉंग होता की त्यांना पुखराजचीही गरज लागली नाही ह्या लेवलचं, म्हणजे त्यांचा सांगण्याचा दृष्टिकोन. आणि त्याचसोबत जर बघायला गेले सेलिब्रिटींमध्ये, अजय देवगण यांना गुरुरत्नांनी खूप, पुखराज रत्नाने खूप सक्सेस दिलेला आहे. संजय दत्त झाले, किंवा मराठी बिग बॉस मध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी वापरले. पुखराज हा कॉमन वाटतो आपल्याला, भरपूर लोक ते धारण करतात, पण ऍक्च्युअल मध्ये सक्सेस पण देण्याचं कार्य हा गुरुरत्नात. राजकारणामध्ये आजच्या डेटला कमीत कमी 60% लोक पुखराज वापरतात. राजकारण झालं, इव्हन बॉलिवूड झालं, हॉलिवूडमध्ये सुद्धा वापरत आहेत आजच्या डेटला. आपण उदाहरण जसं नाही देऊ शकत. हॉलिवूडमध्ये आहेत पण त्यांचे नावं नाही माहित आपल्याला जास्त, पण बॉलिवूडमध्ये भरपूर सेलिब्रिटीज आहेत जे वापरतात. अजय देवगण ज्यांचं एक काळ होता 2008च्या दरम्यान, 2008-10च्या दरम्यान मध्ये त्यांचा एक टाइम पिरियड होता की सगळे मूवीज त्यांचे थोडेसे फ्लॉप वगैरे चालू होते. मग त्याच्यामध्ये त्यांचा सिंगम नावाचा चित्रपट जो त्यांची सुरुवात झाली, तसं त्यांनी पुखराज रत्न धारण केलाय. सिंगम पासून जो त्यांचा फेम आहे आजपर्यंत आपण पाहत आहोत. म्हणजे ते सिक्वेन्सवर सिक्वेन्स बनत गेले. त्यानंतर त्यांना गोलमाल पण मिळाला, त्याचे पण सिक्वेन्सवर सिक्वेन्स बनत गेले. तर त्या गुरुमुळे त्यांना एक मार्ग मिळाला आपल्या जीवनातला, पुखराज खूप मोठ्या प्रमाणात. 5 रत्न झालेले, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करता सर. पुढे 6वं रत्न आणि 6वा ग्रह. 6वं रत्न आणि 6वा ग्रह म्हणजे 6वं ग्रह जसं पाहायला गेलं शुक्र ग्रह. तर शुक्र ग्रह हा सौंदर्य प्रदान करतो. कला क्षेत्रामध्ये यश देण्याचा कारक म्हणजे शुक्र ग्रह आहे. शुक्र हा 64 कलेचा अधिपती आहे. त्यामध्ये प्रत्येक कला असं सांगण्यासारख्या एवढा मोठा पॉडकास्ट तर आपला होणार नाही. त्यामुळे थोडक्यात सांगायला गेलं 64 कलांमध्ये जितक्याही ज्याही कला आहेत, ज्यांनाही कोणत्याही कलेमध्ये कसलीही कला असेल त्यामध्ये आवड असेल, तर त्यांचा शुक्र हा जर चांगल्या अवस्थेमध्ये जर असेल तर त्यांना तो त्यांच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य देतो. त्यांना एक वेगळी छवी निर्माण करून देतो. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी देतो.
तर त्यांच्या आयुष्यामध्ये जर शुक्र कुणाच्या पत्रिकेमध्ये जर खराब असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे लक्झरियस लाईफ द्यायला पाहिजे किंवा त्यांना जे सौंदर्य द्यायला पाहिजे, त्यांना जे सुख समृद्धी द्यायला पाहिजे किंवा त्यांच्या कलाक्षेत्रांमध्ये पण कुठे ना कुठे कमतरता देण्याचं कार्य हा शुक्र ग्रह करतो. किंवा जर इवन शुक्र खराब जरी असेल तर तो आपल्या शारीरिक पीडा पण देऊ शकतो. तो सेक्शुअल लाईफ जे आहे ती कुठे ना कुठे डिस्टर्ब करतो. म्हणजे आणि नपुसकता. आणि स्त्रियांप्रती ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे किंवा अडीअडचणी किंवा वादिवाद, पत्नींसोबत पण वादिवाद, त्या एका सुखसमृद्धीमुळे म्हणजे शारीरिक संबंधांमुळे अडचणी देण्याचं कार्य हे शुक्र ग्रहामुळे होतं. त्याचा रत्न बघायला गेलं तर डायमंड आहे आणि त्याचाच उपरत्न ओपेल सुद्धा आहे, असं आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात जर सांगायचं ठरलं तर जसं कला आहेत त्याचप्रमाणे लक्झरियस लाईफ पण प्रोव्हाइड करायचं काम हे शुक्र करतो. आता जसं की त्याचे रत्न डायमंड म्हणजे हिरा, उपरत्न त्याचा ओपेल. हिरा हा प्रत्येक जण ऑफर नाही करू शकत, त्यामुळे आपण लोकांना सजेस्ट करताना ओपेल हा सजेस्ट करतो. आणि हिरा असा आहे की तो थोडंसं स्त्रियांप्रती अट्रॅक्शन वाढवतो. व्हाईट पुखराज हे पण शुक्राचं प्रतीक असतो, पण तो डायमंडची कंपॅरिझन आपण नाही करू शकत त्याची, किंवा ओपेलची नाही करू शकत. ओपेलमध्ये पण प्रमाण आहेत. साधा ओपेल आहे, इथोपियन आहे, ऑस्ट्रेलियन फायर ओपेल आहे, आणखी फायर ओपेल आहेत. पण त्या केसमध्ये ओपेल 64 कलेचा अधिपती असल्यामुळे तो माणसांना कलेमध्येच नाही तर त्यांना लक्झरियस लाईफ पण प्रोव्हाइड करण्याचं काम आणि वैवाहिक जीवनामध्ये एकतर जर कमजोरी असेल तर तो पूर्ण करायचं काम सुद्धा तो रत्न करू शकतो. शुक्राचं रत्न ओपेल किंवा हिरा. सेलिब्रिटीशी रिलेशन या ओपेल सेलिब्रिटीमध्ये जर पाहायला गेलं शुक्रांचा प्रभाव खूप चांगल्या लेवलला म्हणजे श्रीदेवी यांच्या पत्रिकेमध्ये होता. श्रीदेवी हे खूप मोठं नाव होऊन गेलेलं आहे. त्यांचं सौंदर्य असो किंवा त्यांचं कलाक्षेत्र असो, कलाक्षेत्र त्यांचं उच्च स्तरावर म्हणजे त्यांचा अभिनय हा एक वेगळाच होता आणि त्यांचं सौंदर्य पण खूप वेगळ्या लेवलला होतं. आज शुक्रामुळे त्यांचं जे करिअर होतं ते त्यांच्या शुक्रामुळे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं ऐश्वर्या राय बच्चन यांचंही सौंदर्य हे शुक्रामुळे आहे. जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी सुद्धा ओपेल रत्न हा धारण केलेला आहे त्या काळामध्ये, असं आहे. त्यांचा शुक्राचा प्रभाव वाढला. पण रत्न वापरणाऱ्यांमध्ये एकता कपूर पुन्हा त्या पण आल्या की त्यांनी जो ओपेल वापरलाय. प्रियंका चोपडांनी पण ओपेल वापरलाय आणि बहुतांश लोक डायमंड वापरणारे तुम्हाला दिसतात. त्यामुळे ओपेल आणि डायमंड हे दोन्ही रत्न बहुतांश शुक्रासाठीच वापरले जातात. स्त्रिया खास करून जास्त वापरतात. पण डायमंड बोटामध्ये वापरणं, त्या शुक्राच्या बोटामध्ये वापरणं सगळ्यात महत्वाचं. तुम्ही डायमंड म्हणजे आपला अनामिका, तुम्ही डायमंड वापरताय, कानामध्ये वापरताय किंवा गळ्यातल्या नेकलेसमध्ये म्हणा, हातातल्या ब्रेसलेटमध्ये म्हणा, इव्हन तुम्ही कुठल्याही ज्वेलरीमध्ये वापरताय, त्याचा प्रभाव डायरेक्टली शुक्रावरती होत नाही. त्याच्या स्थितीमध्ये त्याची जी जागा आहे, त्याला जी जागा संबोधली जात आहे तिथं जर तुम्ही वापरला तो तुमच्या बॉडीला प्रॉपर वेने टच होतोय का तरच तो तुम्हाला प्रॉपर रिझल्ट देणार. तुम्ही कानामध्ये घातले आणि शुक्र बलवान झाला असं नाहीये, किंवा गळ्यात घातला आणि तुमचं शुक्र उच्च झाला असंही नाहीये. ते महत्वाचं बघणं आहे सगळ्यात. भरपूर स्ट्रगल नंतर जर मोठ्या प्रमाणात यश देण्याचं कार्य म्हणजे कपिल शर्मा. त्यांनी सुद्धा ओपेल रत्न धारण केलेला होता. कलाक्षेत्रामध्ये एक वेगळीच पकड त्यांनी सुद्धा निर्माण केली. भरपूर प्रेक्षकांना त्यांनी हसवलंय सुद्धा, एंटरटेन पण सुद्धा केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्यांना सुद्धा ओपेल रत्न हा प्रचंड प्रमाणामध्ये लाभ दिलेला आहे, असं आहे. खूप छान. वळूयात पुढच्या रत्नाकडे, आपल्या 7व्या रत्नाकडे आणि 7व्या ग्रहाकडे. 7वा ग्रह म्हटला तर शनी. शनी ग्रह म्हटलं तर आजच्या डेटला लोकांच्या मनामध्ये एकच डाऊट आहे की अरे शनीची 7.5, शनी खूप भयंकर आहे. शनीला एवढं घाबरतात की त्यांना असं वाटतं शनीच्या 7.5 लोक बर्बाद होतील. पण असं नाहीये. शनीच्या 7.5 काही लोक बर्बाद सुद्धा झालेत आणि ज्यांनी जर त्याच्यामध्ये शनीचा उपयोग केला आहे म्हणजे त्याच्या रिलेटेड उपाय केला आहे तर ते म्हणजे मोठ्या प्रमाणात पद देखील ग्राह्य केला आहे त्यांनी. शनी हा सगळ्यात महत्वाचं म्हटलं तो मेहनतीचं फळ देणारा आहे आणि कर्माचा दाता. म्हणजे तुम्ही जर कष्ट करायला विसरलात तर शनी तुमची परीक्षा घेणार. तुम्ही कष्ट करताय तर तुम्हाला 100% ते मेहनतीचं फळ देणार, तुम्हाला संघर्ष करायला लावणार नाही. पण जर तुम्ही काम चुकारपणा करता तो संघर्ष सोबत तुम्हाला एवढे कष्ट देणार, इव्हन तुमच्या नशिबातलं पण काढून घेण्याची क्षमता सुद्धा शनीमध्ये आहे. शनी ग्रहाबद्दल 7.5 नाही तर सगळ्यात मोठं उदाहरण जर बघितलं, शनीचा रत्न कुठला आहे? नीलम. हा नीलमचं सगळ्यात प्रत्येकाला जर विचारलं तर नीलम म्हटलं डायरेक्टली अमिताभ बच्चनचं नाव तोंडावरती येतं. का तर 1996 मध्ये त्यांच्यासोबत जो इन्सिडन्स घडला होता, इव्हन ते कर्जबाजारी झाले होते, त्यांच्याकडे काहीच सोर्स ऑफ इन्कम नव्हता, पण त्या केसमध्ये त्यांनी त्याच्या पत्रिकेचं मार्गदर्शन घेऊन नीलम खडा वापरला. तो पण काश्मीरी नीलम. त्यावेळेस तो खूप महाग घेतला त्यांनी, त्यांचं बजेट नसताना देखील पण घेतला. पण त्याच्यानंतर लगेच 1996 पासून नंतर
97 पासून त्यांना जी काम मिळायला सुरुवात झाली, नवरत्न झालं, KBC झालं, भरपूर असे त्यांचे म्हणजे ॲडव्हर्टायझिंग पासून ते त्यांच्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा त्यांना पकड मिळाली. त्यामुळे त्या शनीने त्यांना पूर्णपणे कर्जातनं बाहेर काढून आजच्या डेटला खूप मोठ्या पदावरती घेऊन नेलं आहे त्यांना. त्या शनीचा प्रभाव लोकांच्या पत्रिकेत जेवढा चांगला आहे तेवढा निगेटिव्ह सुद्धा आहे. त्यामुळे शनीच्या 7.5 म्हणा किंवा पत्रिकेमध्ये शनी म्हणा किंवा ब्ल्यू सफायर पण नीलमला म्हटलं जातं. तर तो रत्न वापरणं किंवा त्या शनी रिलेटेड काही उपाय करणं. आता शनीला न आवडणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हटलं तर मद्यपान. शनीचा तुमच्या पत्रिकेमध्ये प्रभाव ज्या लेवलचा आहे त्या लेवलला अनुसरून जर तुम्ही मद्यपान करत आहात तर तुम्हाला तो शनी अक्षरशः बर्बाद केल्याशिवाय सोडू शकत नाही. ह्या लेवलचं पण काही लोकांना वाटतं की नाही, तुम्ही बहुतांश लोक बघा जे जास्त पितात त्यांच्याबद्दल शनी खराब असेल तर त्यांनी कितीही कष्ट करू दे, कितीही मोठं काम करू दे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची शून्यातच गिनती आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघणं गरजेचं आहे. अमिताभजी झाले, AR रहमान झाले, सोनू निगम झाले, यांच्याही आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात नीलम रत्नाने प्रभाव सलमान खान सुद्धा. आणि आजच्या डेटला जिवंत उदाहरण सलमान खान आहे. 2024ला त्यांना थोडासा त्रास झाला का 2024ची टोटल येत होती 8. आणि आधीच सांगितलं की शनी ग्रह म्हणजे कर्माचा दाता आहे. योगायोगाने म्हणा, त्यांच्या वाडवडिलांची कृपा, त्यांच्या भगवंतांची कृपा, ते त्या मृत्यूमुखातनं वाचून आले. त्यांच्यावर फायरिंग झाली ती गेल्या वर्षी आणि शनीचंच वर्ष होतं, त्यात ते नीलम रत्न धारण करत होते गेल्या वर्षी, बरोबर. त्यावेळेस त्यांना तो त्रास त्या मृत्यूमुखातनं ते आले, पण आता ते कंटिन्यू करत आहेत. सलमान खानला नीलम रत्नाने वाचवलंय. ऍक्च्युअली त्यांना ते बॅड इफेक्टच देत होतं. त्यांचे कर्म कुठे ना कुठे त्यांना आडवे आले होते त्या वर्षामध्ये. पण ठीक आहे, आता तो वर्ष पालटलं, 2025 वरती आलोत आपण. त्यामुळे ते आता पुन्हा त्यांनी एक गुरुजी आहेत त्यांचा सल्ला घेऊन त्यांनी तो रत्न पुन्हा वापरायला सुरुवात केली आहे. असं आहे. हे झालं नीलम आणि शनी या ग्रहाबद्दल. पुढचा ग्रह 8वा, सेकंड लास्ट. पुढचा ग्रह म्हटला तर राहू ग्रह. आता जसं तुम्ही म्हटलं की शनीला सगळे घाबरतात, त्याचप्रमाणे सगळेजण राहूला सुद्धा घाबरतात. आता राहू जर म्हटलं तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू बलवान आहे ते व्यक्ती 2 नंबरचं कार्य करणार आहे. क्लिअरली पूर्णपणे त्यांचा व्यवसाय हा 2 नंबरचा असणार किंवा 2 नंबरच्या कार्यामध्ये त्यांचा हातभार असणारा किंवा काही इन्फॉर्मेशन आपली लीक करून 2 नंबरच्या माध्यमातून पैसा कमवणार आहे. पण त्या पत्रिकेमध्ये जर राहू खराब असेल, चांगला झालं तर ही उदाहरणं, खराब असेल तर व्यक्तीला तो भ्रमात टाकतो. इव्हन ज्या माध्यमातून त्यांनी जे काही केलं नाहीये तरी पण त्यांना त्याचं भ्रम होतं. दुसऱ्यावरती ते संशय घ्यायला निर्माण करतात किंवा असा पण होतं की माणूस स्वतःवरतीही संशय घेतो राहू खराब असेल तर. आणि त्याचबरोबर राहूचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हटलं तर रणवीर सिंग. आजच्या डेटला राहूंनी त्यांच्या पत्रिकेमध्ये असा प्रभाव केला की त्यांची हटके स्टाईल जी आहे, अख्ख्या बॉलिवूड सोडून त्यांची स्टाईल एक स्वतःचीच एक वेगळी छवी घेऊन जाणारे व्यक्ती आहेत ते. त्यांच्या हटके स्टाईलला पण त्या राहूमुळे आज ते लोकप्रिय झालेत. आणखी भरपूर असे लोक आहेत की ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहूमुळे शेअर मार्केटला तर राहू खूप मोठ्या प्रमाणात साथ देतो. का तर शेअर मार्केटमध्ये पण थोडंफार प्रमाणे बघायला गेलं तर 2 नंबरचाच पैसा मांडला जातो. का जे काही असेल ते लिगली आहे, इलिगली आहे, ते लोकांचं माइंडसेट आहे. फॉरेस्ट जे ट्रेडिंग करतात ना, त्यांचा राहू हा खूप चांगला बसलेला असतो. ज्यांना जास्त चांगला लाभ देतोय ना फॉरेस्ट ट्रेडिंग मध्ये, ज्यांना चांगला लाभ होतोय त्यांचा राहू बळ हे 100% चांगला आहे. राहू चांगला त्यांनी फॉरेस्ट ट्रेडिंग केलं पाहिजे, ट्रेडिंग सुद्धा केलं पाहिजे. आणि ज्यांचा चांगल्या प्रमाणामध्ये राहू असेल तर ते फॉरेस्ट ट्रेडिंग सुद्धा करू शकतात. पण तरी सुद्धा ज्योतिष सल्लाच ते डिस्क्लेमरच आहे आपलं की तुम्ही कुठलेही रत्न जे काही सांगतोय उगीच कुणी आज गुरुजी सांगतायत म्हणून उठायचं आणि आपण जाऊन एक रत्न घेऊन यायचं असं होत नाही. तर तुम्हाला जेही रत्न सोयीस्कर असेल ते राशीनुसार पत्रिकेनुसारच असतं. ओके सर, गुरुजी पुढे. केतू ग्रह जर मग ठरलं तर केतूचं जसं की आपण म्हटलं चंद्र हा शांततेचा प्रतीक आहे, तर शांतता भंग करण्याचं काम देखील केतू ग्रह करतो. जीवनामध्ये अध्यात्माकडे निघून जाण्याचं कार्य पण केतू करतो. अध्यात्माशी रिलेटेड जर कोणी काम करत असेल त्यामध्ये कुठलेही गुरुवर्ग झाला, इव्हन कोणते मोठे मोठे बिझनेसमॅन जर ते अध्यात्माकडे वळत असतील तर त्यांच्या जीवनामध्ये केतूचा खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो. केतूचा रत्न जर म्हटलं तर लसण्या, त्याला इंग्लिशमध्ये कॅट्स आय सुद्धा म्हणतात. हा कॅट्स आय आज असा आहे की ज्याच्या पत्रिकेमध्ये जर केतूचा प्रभाव आहे त्यांना इव्हन कमरेचा देखील आजार होतो. जसं आपण म्हणतो की मधलं हाड जे असतं माकड हाड, स्पायनल कॉर्ड, त्याच्या रिलेटेड कोणाला जर त्रास असेल, प्रॉपरली जर केतू त्यांचा बघितला, त्यांनी कॅट्स आय फक्त एक स्टोन वापरल्याने लोकांचे ऑपरेशन टळलेत. ते रत्नामुळे किंवा म्हणा किंवा त्या ग्रहामुळे लोक अध्यात्माकडे गेलेत.
आता सगळ्यात मोठं उदाहरण बघायचं ठरलं तर सद्गुरू जग्गी वासुदेव. आजच्या डेटला त्यांचं नाव म्हणजे अध्यात्माशी रिलेटेड जर बघितलं, केतूच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अध्यात्माला स्वीकारलं. त्यांचं एवढं सगळं असून सुद्धा ते सगळे एक बाजूला सोडून त्यांनी फक्त अध्यात्माकडे आपला पाऊल जो उचलून घेऊन गेलेत, आज त्या फक्त केतूच्या प्रभावामुळेच त्यांना अध्यात्माकडे जर एखादा व्यक्ती जुळतोय, त्याच्याकडे वळतोय, आपल्या जीवनातलं सगळं सोडून तिकडं आपला फोकस करतोय, तर त्याच्या जीवनामध्ये केतूचा मोठ्या प्रमाणात इफेक्ट आहे. स्पायनल कॉर्ड रिलेटेड काही प्रॉब्लेम होत आहे तर केतूचा निगेटिव्ह इफेक्ट आहे. त्या केसमध्ये कॅट्स आहे हा रत्न वापरावा. ते सगळं काही इव्हन ते वैराग्य सुद्धा इव्हन तो म्हणजे माणसाला भ्रमात तो पण टाकू शकतो. तो एकाकटेपणा म्हणजे 4 लोकांमध्ये बसण्यापेक्षा तो माणसाला एकटा वेगळं सेपरेट राहून म्हणजे स्वतःच्या माइंडनी विचार करण्यापुरतंही भाग पाडू शकतो. ह्या लेवलपर्यंत केतूचा प्रभाव जीवनामध्ये तुम्ही होतो. वैराग्य सांगितलं म्हणून सांगतो, ज्यावेळेस दशा येते, आता तो पत्रिकेप्रमाणे कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. ज्या स्थानामध्ये केतू बसलेला आहे त्या त्या एका गोष्टीशी वैराग्य आणतो. मातृस्थानामध्ये बसलेला असेल तर मातासोबत वैराग्य आणतो. पितांच्या स्थानामध्ये बसलेला असेल तर पितांसोबत वैराग्य आणतो. किंवा मग धनामध्ये असेल तर धनाच्या बाबतीमध्ये वैराग्य आणतो. इव्हन जे काही कोणत्या स्थानामध्ये बसतोय केतू पती त्या पत्नी म्हणा, गोष्टीचं भाऊ वैराग्य भावंडी देण्याचं म्हणा, कार्य. म्हणजे सासू सासरे म्हणा, माता पितापासून सगळ्या मित्र परिवार म्हणा, धन पराक्रम वर्चस्व सगळ्या गोष्टींमध्ये तो मनुष्याला वैराग्य क्रिएट आणि करू ज्यांच्या शकतो. ज्यांच्या स्वस्थानामध्ये तनुस्थानामध्ये ज्यांच्या लग्न कुंडलीमध्ये स्वस्थानामध्ये जर केतू बसलेला आहे, तो व्यक्ती कधीच कोणासोबत चल बाबा तुझा हात पकडून मी घेऊन जातो किंवा धर माझा हात आणि मला पुढे घेऊन जा असं करणारा रत्न, तो जर एक ग्रह जर त्या स्थितीमध्ये बसलेला असेल तर ते तसं काही करतच नाही. एकटा जीव सदाशिव. स्वतः सगळं काय करेल स्वतः करेल, जे काय करेल स्वतःच्या पायावरती करेल. डुबलो तरी मी माझ्यामुळे डुबेल आणि जर उंचावर वाचलो तरी गेलो माझ्यावरतीच वाचेल. तरी स्वतःच्या स्वबळावरती जाईल, असा तो ग्रह म्हणजे आहे. दुसऱ्यावरतीही विश्वास ठेवणार नाही, कधी कधी स्वतःवरतीही विश्वास ठेवणार नाही. ठेवणार नाही. रिलेटेड असा हा ग्रह. खूप छान. 9ही ग्रहावरती आणि त्या 9 ग्रहांच्या नवरत्नांवरती खूप छान अगदी चोख असं मार्गदर्शन आपल्याला तुम्ही केलं. रत्नांना घेऊन की या रत्न धारण करत असताना बऱ्याचदा काय होतं की खूप लोक रत्न धारण करतात, कुणाच्या गुरुजींच्या सांगण्यावरून काही सांगण्यावरून, परंतु बऱ्याच जणांना त्याचा प्रभाव तेवढासा जाणवत नाही. पहिला माझा प्रश्न आहे की रत्न धारण केल्यापासून किती दिवस लागतात प्रभाव पाहायला. दुसरी गोष्ट की काही लोकांना त्याचा प्रभाव जाणवतच नाही. याची काही प्रमुख कारणं आहेत का? आता जसं की तुम्ही म्हटलं की किती दिवस लागतात वापरायला. तुम्ही आज एखादा रत्न घातला आणि उद्या त्याला तुम्हाला रिझल्ट देईल तसं नसतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या पत्रिकेनुसार अचूक रत्न धारण करताय का ते बघणं गरजेचं. दुसरा पॉईंट म्हटलं तर तो रत्नाची त्या ग्रहाची डिग्री किती आहे, तो कुठल्या पोझिशनला बसलाय, तो कुठल्या स्थानामध्ये बसला आहे, तुम्ही घालताना तो व्यवस्थित घातला आहे का, अभिमंत्रित केला आहे का, तेही खूप महत्त्वाचं ठरतं. त्या केसमध्ये तुमचा तो रिझल्ट ठरतो. त्याच्यानंतर तो अचूक आहे का नाही ते जर ओळखायचं म्हटलं तर पत्रिकेमध्ये काही स्थान आहेत, त्या स्थानाच्या अधिपती म्हणजे त्याचे स्वामी, त्यावरूनच तो स्वामी पण जर त्रिक भावात आहे का नाहीये, त्रिक भावात असेल तर तो रत्न दिला जात नाही. तो ग्रह वक्री असेल तरी तो रत्न दिला जात नाही. तर त्या माध्यमातून ते बघून तुम्ही एखादा रत्न जर समोरच्यानी पुखराज घातलाय, मीही घातलं तर माझी प्रगती म्हटलं तर तो तुम्हाला रिझल्ट म्हणजे 100 म्हणजे 1 दिवसात नाही, तुम्ही 10 वर्ष घातले तरी रिझल्ट देऊ शकत नाही. प्रॉपर घातल्याशिवाय अचूक सगळ्यात महत्वाचं, त्यासाठी मार्गदर्शनच महत्वाचं. आम्ही गेल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, काही लोकांना माहित नसतं की आर्टिफिशियल स्टोन आहे, ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. माझा पुढचा प्रश्न तोच आहे हा. की हे झालं शास्त्रोक्त पद्धतीने राशीवरती किंवा तुमच्या पत्रिकेवर तुमच्या, पण समजा फॉर एक्झाम्पल मी नीलम आणला, तो निळ्या कलरचा एखादा रत्न बाजारातही मिळतं, तर ते चांगलं की वाईट किंवा फेक किंवा ओरिजिनल हे ओळखण्याचे काही पॅरामीटर्स आहेत का जे आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू शकतो? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपल्याला म्हणजे जसं की आपण ब्लड टेस्ट वगैरे त्याच्या लॅब असतात, त्याचप्रमाणे स्टोन चेक करण्याच्या पण लॅब असतात. आपल्या इकडे पुण्यामध्ये पण भरपूर अशा मोठ्या लॅब्स आहेत की जिथं प्रॉपर पद्धतीनुसार त्या रत्नावरती टेस्टिंग करून त्याचा रिपोर्ट दिला जातो. खोटे सर्टिफिकेट देण्याची काही आहे शक्यता? आपल्या गव्हर्नमेंट लॅबचेच आपण सर्टिफिकेट समोरच्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून फेक नावाचा प्रकार नाहीच आहे. आपण जे छोटे मोठे सर्टिफिकेट वापरतात कुठलंही इकडनं आणलं तिकडनं ती नाही. आपण घेत आहात तर रत्न पहिली गोष्ट तो पारखणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना ती पारख आहे तुम्ही त्यांच्याकडनंच ते रत्न घ्या.
तुम्हाला एखाद्याने म्हटलं की मी इकडनं आणून देतो तिकडनं देतो, ते नाहीच नाही. ज्यांना त्या गोष्टीची पारख आहे, जो तुम्हाला मार्गदर्शन करतो, त्यांनी जर व्यवस्थितरित्या त्याचं सर्टिफिकेट दिलं आहे, त्याच्यामध्ये सर्टिफिकेटमध्ये सुद्धा त्याचं सगळे डिस्क्रिप्शन दिलं जातं. तो इंडियन मटेरियलचा आहे का, तो फॉरेन मटेरियल आहे, तो किती कॅरेट आहे, किती सेंट आहे, ते प्रॉपर पद्धतीने दिलंय. त्याशिवाय रत्न घेऊ नये. नाहीतर आजच्या डेटला फसवणूक भरपूर मोठ्या प्रमाणात. तुम्ही निळं म्हटलात त्याप्रमाणे प्रत्येक निळी दिसणारी वस्तू हा निलम नसतो. एखादा दगड उचलला खालचा, त्याला निळा कलर मारला आणि तो निलम झाला का? त्याच पद्धतीने इव्हन आता काहीतरी आर्टिफिशियली ज्वेलरी येतात, त्याच्यामध्ये ओरिजिनल स्टोन्स लावून कुणी ठेवत नाही. त्यातनंच एखादा स्टोन काढला आणि तुम्हाला कुणी दिला म्हटलं की ओरिजिनल ते, त्यामुळे आपल्याला त्याचं विदाऊट सर्टिफिकेट कुणीही रत्न घेऊ नये. आतापर्यंत आपण मगाशी जे काही ग्रह पाहिले त्या ग्रहाचे रत्न पाहिले. तुम्ही सांगितलं की एक ग्रह हे इफेक्ट करतो माणसाच्या आयुष्यावरती, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये एकाहून अधिक प्रॉब्लेम असू शकतील किंवा त्यांना असं वाटत असेल की हे 2-3 ग्रह माझे खराब आहेत. माझा पुढचा प्रश्न हा आणि शेवटचा प्रश्न आहे की एकच व्यक्ती मल्टिपल रत्न वापरू शकतो का? हो, वापरू शकतो. आता जसं की तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, कारण काही काही लोकांच्या हातात 5 बोटामध्ये 5 वेगवेगळे रत्न पाहिजे. माझ्या ग्रह बोटामध्ये खराब 3 असेल, रत्न 3 आहेत. तर तुमच्याच बोटात आहे. हो. खराब स्थितीमध्ये तुमच्या असेल हातात 2 आहे. तर नाही वापरू शकत आपण रत्न. खराब स्थितीमध्ये असेल तर आम्ही परमिशनच देत नाही रत्न धारण करायला. तर तो ग्रहाची जर स्थिती कमजोर असेल, तो ग्रह कुठे ना कुठे, आता सूर्याच्या भोवती आला तर तो अस्त होतो, म्हणजे काय होतो, नाहीसा होतो. मग त्याची डिग्री वाढवणं गरजेचं आहे. किंवा त्याची ऑलरेडी डिग्री कमी असेल, 5-6 डिग्रीवरती असेल, तर त्याची डिग्री वाढवण्याकरता हा रत्न धारण करावं, पुश करण्याचं कार्य करतो. किंवा आत्ता असं आहे की येणाऱ्या ह्याच्यामध्ये 8-9-10 तारखेपासून गुरु अस्त होतोय. तर त्यावेळेस अस्त असताना मग तो तुम्हाला प्रभाव देईल का? मग पुखराज रत्न तुम्ही धारण सुद्धा जर वरतूनच असतंय, म्हणजे तिथून इंद्रिय जर आपल्यापर्यंत येत नाही आहेत, तर ते तुमच्या इथे पोचणार कसं आहे? मग त्यावेळेस तो तुम्हाला लाभ देणार नाही. तो टायमिंग पण खूप महत्वाचा आहे. आता तुमची दशा चालू असेल, त्या दशेच्या वेळेस जर तुमचा गुरु बलवान असेल, त्यावेळेस जर तुम्ही रत्न धारण केला तर तो 100% अजून चांगला इफेक्ट देणार. जिकडे तुम्ही 100 रुपये कमवताय तिकडे 1000 रुपये वरती नेण्याचं कार्य गुरुबळ देणार. पण जर तिथून जो तो टायमिंग जर चांगला नसेलच, तर तुम्ही रत्न धारण केल्यावर सुद्धा तुम्हाला तो त्रास देऊ शकतो. मग त्यावेळेस तो काढून ठेवणं पण गरजेचं आहे. मग हे सांगताना त्या गुरुजींनी जर व्यवस्थित सांगितलं की गुरु अस्त होत आहे, तुम्ही तो रत्न धारण केलेला आहे, तर आता तो तुम्ही काढून ठेवा एक सर्टन पिरियडसाठी. आणि जसं तुम्ही म्हटलं की ॲट अ टाइम मल्टिपल स्टोन. आता कसं असतं, शक्यतो आपण पत्रिका बघितलं जास्त प्रमाणात लोक काही भाग्याचा अधिपती जो आहे तो रत्न देतात. आता भाग्याचा अधिपती म्हटलं प्रत्येकाला भाग्याची साथ ही लाईफ टाईम हवी आहे. त्यामुळे तो एक रत्न माणसाने एकदा घातला तर तो लाईफ टाईम त्यांना वापरावा लागतो, भाग्यरत्न म्हणतो. त्याच्यानंतर म्हटलं तर प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये काही दशा चालू असतात. काही दशा 20 वर्ष, 19, 18, 17, 16 पासून ते 7-7, 8-8 वर्षाच्या पण दशा असतात. तर त्या दशेमध्ये त्या व्यक्तीने त्या दशेचं जर रत्न वापरला, जर ती दशा तो ग्रह व्यवस्थित स्थितीमध्ये बसला असेल, म्हणजे एक भाग्याचा वेगळा झाला, एक दशेचा वेगळा झाला. भाग्याने भाग्याची साथ मिळते आणि दशेने त्या दशेमध्ये त्या प्रॉपर त्या दशेची साथ मिळाली, आणखी डबल प्रगती होते. म्हणजे भाग्याच्या हिशोबाने तुम्ही 1 रुपयावर 10 रुपये गेलात, पण त्या दशेने तुम्ही 10 वरनं 20 वरती किंवा 50 वर सुद्धा जाऊ शकता. आणि त्यातल्या त्यात योग तुमचे चांगले असतील, म्हणजे एखाद्या पत्रिकेमध्ये चांगला काही योग बनतोय, राजयोग काहीतरी बनतोय तुमचा, लक्ष्मीनारायण योग बनतोय, किंवा असे अनेक योग आहेत. आदित्य ते बुद्धी योग झाला. जर बनत असतील, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक महादशेमध्ये, गुरुजीने सांगितल्याप्रमाणे एक महादशेमध्ये पण तुम्ही वापरू शकता. एखाद्या पत्रिकेमध्ये एखादा जर ग्रह जर एखादा योग बनवत असेल तर त्यावेळेस पण वापरला जातो. असे ते मल्टिपल यूज केले जातात. म्हणजे तुम्हाला तुमच्या योगचा पण लाभ होतो, तुमच्या दशेचा पण लाभ होतो. आणि एखादा जर पत्रिकेमध्ये उच्चेचा जर ग्रह असेल, किंवा एखादा आपल्याला काम आहे, सरकारी कामामध्ये जर यश मिळवायचं असेल, तर सूर्य जर आपला चांगला असेल, तर त्यावेळेस आपण तो रत्न पण, म्हणून असं मल्टिपल यूज आपण करू शकतो. थँक्यू सो मच गुरुजी, तुम्ही दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलं. वास्तविक माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि मला माहिती आहे हा काही आपला पहिला आहे, पण शेवटचा नाही. इथून पुढेही तुम्ही या मंचावरती येत राहणार आहात ही खात्री मला सुद्धा आहे, आणि मी एक होस्ट म्हणून आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ही खात्री देऊ इच्छितो. खूप छान मार्गदर्शन केलं. पहिली गोष्ट, रत्न गरजेचं आहे का ते पण खूप छान पद्धतीने गुरुजींनी इथं समजावून सांगितलं. प्रत्येकाला वापरण्याची गरज आहे का, किंवा कुठलं वापरलं पाहिजे, तुमचा ग्रह सबळ नसेल तर काय काय परिणाम होऊ शकतात,
रत्न वापरल्यामुळे तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात, मल्टिपल रत्न वापरू शकतो का, खरं रत्न खोटं रत्न किंवा फेक आणि ओरिजिनल रत्न कसे ओळखायचे, या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत चर्चा खूप छान पद्धतीने झालेली आहे. तुमच्या मनात याला घेऊन जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारा. त्या प्रश्नाची उत्तरं गुरुजींकडून घेण्याची जिम्मेदारी माझी. पुढे तुम्हाला गुरुजींसोबत कुठल्या एखाद्या वेगळ्या विषयावर पॉडकास्ट ऐकायचा असेल ते सुद्धा सांगा. आपण त्यांना पुन्हा विनंती करून या मंचावरती बोलावून घेऊ. इथून पुढे तुम्हाला या मंचावरती कुठले गेस्ट आणि कुठले विषय ऐकायला बघायला आवडतील ते सुद्धा कळवा. आपण त्या गेस्टला त्या विषयासोबत या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करू. गुरुजी, कसं वाटलं तुम्हाला दोघांना इथे येऊन? खूप चांगलं वाटलं आणि पुन्हा एकदा धन्यवाद की आपण आम्हाला आपल्या राजमंच अशा पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलं. त्यामुळे खूप खूप मनापासून धन्यवाद आपले. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.